वरती कौलं टाकलेली. कौलं टाकल्याच्या नंतर जवान काय सांगितला, निगडीचं सामान एके रात्रीमध्ये पाहिजे मला. अच्छा, असं कोणी सांगितलं? जवान देवाने सांगितलं. ओके. आणि ते बोलतात ही जी प्रतिमा अशी गेलेली आहे ही चंद्रासारखी आहे. ह्याचं नाव चंद्राची कोर अशी पडलेलं आहे. आज काय म्हणताय? खिचडी. आज खिचडीचा बेत आहे. आज खिचडीचा बेत आहे कारण का असं गुरगाव मध्ये असं बसलेला फुलेश्वर मंदिर छान आहे ना. 2-2.5 हजाराच्या वरती माणूस असतो. 3 दिवस उत्सव असतो. 3 दिवस उत्सव मोठ्या प्रमाणात असतो. बरोबर. हा, संपूर्ण मंडप असतो. हा बरोबर. मग तर आपण मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघतोय. खूप असं मस्त असा निसर्गरम्य वातावरण. आणि महाशिवरात्रीला असं समजलं इकडे नाग वगैरे येतो. महाशिवरात्री नाग असा मध्ये येतो. हा, काय लोकांना दिसतो, काय लोकांना नाही. ज्याची श्रद्धा असेल. नमस्कार सर्वांचं, पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे श्रावणी सोमवार आणि पहिला श्रावणी सोमवार आहे आणि आपण जातोय आपल्या भुलेश्वर मंदिरकडे. तर नक्की ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता तुम्ही जे पाठीमागे जे बघताय बरोबर माझ्या घराच्या समोर ते मंदिर दिसतं आणि मस्त असा पाऊस हलका हलका चालू आहे. तर पावसाची मजा घेत घेत आपण त्या मंदिरापर्यंत जाऊ आणि असं मस्त सर्वीकडे डोंगर हिरवगार झालेला आहे. तर आपण निसर्गाची मजा घेत घेत आपण त्या मंदिराकडे जाऊ आणि आपल्या मंदिराचं जे भुलेश्वर मंदिर आहे त्याचं दर्शनही घेऊ. सो तुम्हाला मी माझ्या घरापासून दाखवतो नक्की कसं दिसतं दृश्य. तर हा माझा घर आहे आणि इथून बरोबर आहे ना ते बघा. आता असं झूम करतो, दिसतंय का बघूया. हे बघा हलका हलका असं मग तुम्हाला भुरकड असं मंदिर दिसत असेल. त्या मंदिराकडे आपल्याला जायचं आहे. सो आपण बाईक रायडिंग करत करत ट्रॅव्हल करत करत तिथेपर्यंत जाऊ आणि नक्की ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. आणि पाहूया आपण आता चालू करतो ब्लॉग. आता मी गाडी इथे ठेवले तर गाडी चालू करतो, रेनकोट वगैरे घालतो. हलका हलकासा पाऊस वगैरे आहे इकडे आणि जाऊया. आणि श्रावणी सोमवार आहे आणि आपल्या मंदिराचं ते भुलेश्वर मंदिराचं आहे ते दर्शन घेऊया. आपण आता निघालोय मंदिराकडे जायला. तर आपण मंदिराच्या इथे पोहोचलो आहे आणि मी गाडी एक थोडी पाठीमागे लावले मंदिराच्या पाठीमागे. त्याला तुम्ही पाहू शकता पाठी माणसंही चालू झालेत. बरीचशी मंडळी असतील जमा आज कारण श्रावणी सोमवार आहे. तर बोले इथून आपण चालत जाऊया. तर थोडं इकडचं तुम्हाला दृश्य दाखवतो. आणि इथे जे पाहताय ना त्या साईडला बरोबर मंदिर आहे. तर आपण तिथे जाणार आहोत दर्शनाला. सर्व गावची मंडळी, ग्रामस्थ मंडळी दर्शनासाठी जात आहे. तर आपणही दर्शन घेऊ. तर जाऊया तिथे आणि तुम्हाला मी बॅक साईडने कॅमेरा चालू करतो आणि एखादा सुंदर असा वगैरे तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न मी करतो.
चालू केलं आहे. तर तुम्ही पाहू शकता माझी गाडी इथं बरोबर पाठीमागे थांबवले आणि इथून मी बरोबर असं चालत आहे ना, समोर जो मंदिर बघताय तिकडे जायचं आपल्याला चालत. थोडं इकडचा सुंदर असा निसर्ग बघूया आपण. स्वयंभू मंदिर आहे हा, खूप प्रसिद्ध मंदिर आहे आपल्या फुरुस गावातील. फुरुस गावामध्ये नाही, कोकणामध्ये ते पूर्ण प्रसिद्ध मंदिर आहे. तुम्ही साधे गुगलवरती सर्च करात फुरुस फुलेश्वर मंदिर, तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल या मंदिरातील. आणि हा मंदिर आपल्या फुरुस गावामध्ये आहे. आणि तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या कसं कुठून यायचं. तुम्हाला जर खेडवरून यायचं असेल तर खेड आपला फुरुस पासून एक 13 किलोमीटर आहे. आणि 13 किलोमीटर आला तर एक भुलेश्वर स्टॉप येतो. आणि भुलेश्वर स्टॉप आलं ना, तिथून एक लेफ्ट साईडला टर्न येईल, सॉरी राईट साईडला खेडवरून. आणि तिथून सरळ एक 10 मिनिटात आपण वरती येऊ शकतो. आणि जर तुम्हाला दापोलीवरून यायचं असेल तर फुरुस हा दापोलीवरून एक 20-25 किलोमीटर आहे. आणि सेम आलात ना भुलेश्वर स्टॉप बोला, तिथून लेफ्ट साईडला टर्न मारायचं, सरळ वरती यायचं. तर तुम्ही आणि काही माहिती समजली नाही तर ना, फुरुसामध्ये आलात ना तुम्ही, कोणालाही विचारलात भुलेश्वर मंदिराची इथं जायचं आहे, तुम्हाला डोळे झाकून कोणी तिथे सोडून देईल किंवा ऍड्रेस देईल तुम्हाला. आता आपण मंदिराच्या परिसरात आहोत. हा आपला फुरुस भुलेश्वर मंदिर. आपण मंदिरात जातोय. हे आमचे बाबा आहेत ओळखीचे इकडचे सर्व ग्रामस्थ. चला सांगा वगैरे आम्हाला, तिथून एंट्री करूया. तुम्ही पाहू शकता आपले गावचे ग्रामस्थ आहेत तिथे बसलेले आहेत. आपण मंदिरात जातोय. पण अगोदर पहिले दर्शन घेऊया मंदिराचं. बरं आहे ना. अरे तर मी दर्शन घेतो.
तर आपण मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण थोडीफार माहिती घेऊया आणि आपल्या मंदिराचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे तोही पाहूया. आपल्या ते समोर दिसत ते बाबा आहेत मंदिराचे पुजारी, तर त्यांच्याशी भेटूया आणि आपल्या मंदिराबद्दल पूर्ण माहिती अशी घेऊया. अच्छा कर आज खिचडीचा, आज श्रावणी सोमवार आहे त्यामुळे पहिला दिवस, त्यामुळे खिचडीचा बेत आहे आपल्या फुलेश्वर मंदिराच्या इथे. तर पाहू शकता आपले गावचे ग्रामस्थ मंडळी सर्वीकडे जमा झालेली आहेत आणि उत्साह पाहू शकता तुम्ही. दादा बोल तुझं काय 2 शब्द आज बोल बोल. आज काय म्हणताय? खिचडी. खिचडीचा बेत आहे. आज खिचडीचा बेत आहे कारण का श्रावणी सोमवार आणि खूप जण आपले गावकरी आलेत दर्शनासाठी वगैरे आपल्या मंदिरासाठी. हा हा खूप गर्दी असते ना. आपला हा जो देवस्थान आहे हा स्वयंभू आहे. बरोबर. आणि असं नाही की याचं नाव खूप ठिकठिकाणी प्रसिद्ध आहे. खेड असो, दापोली असो, की अख्ख्या कोकणामध्ये पंचक्रोशीमध्ये नाव गाजलेलं आहे आपल्या फुलेश्वर मंदिराचं. चालेल, मग आपले जे पुजारी आहेत त्यांच्याशी भेट घेतो आणि थोडीफार माहिती घेतो. तर आपला दादा भेटलेला आहे. नमस्कार. आता झालास? मग तुला कसं वाटतं या मंदिराकडे येऊन? एकदम चांगलं, छान, मस्त मस्त ना. प्रसन्न वाटतं. तू दररोज येतो या मंदिरामध्ये असं आठवड्यातून महिन्यातून? म्हणजे आता जस्ट आता आजच आलोय. आजच आलाय श्रावण सोमवार म्हणून. ओके. मस्त असं हिरवगार परिसर आहे, मस्त असा गुरगाव मध्ये असं बसलेला फुलेश्वर मंदिर. छान दिसत. छान आहे ना. तर थोडी आता माहिती घेऊया. आपली जे पुजारी आहेत बाबा नमस्कार. तर आपली या इकडे थोडीफार माहिती द्या आम्हाला मंदिराबद्दल. आपलं फुलेश्वर मंदिर आहे त्याची स्थापना कधी झाली आणि आज श्रावणी सोमवार आहे, तर श्रावणी सोमवारचा कसा काय कार्यक्रम वगैरे होतो? भजन भजन वगैरे होतं. मग आपला हा आपला जो स्वयंभू मंदिर आहे त्याची स्थापना कधी कधी काय काय ते तुम्हाला? आता किती पिढी काही वर्ष झाली. आता ही स्थापना झाली आहे काहीतरी 30-40 वर्षे. 30-40 वर्ष झालेले आहेत. बरोबर आहे. आणि त्यामुळे आमचा जन्म पण बरोबर आहे. आणि या मंदिराची व्यवस्था म्हणजे एक विशिष्ट काय आहे आपल्या मंदिराची? म्हणजे मी ऐकलंय की महाशिवरात्रीच्या टायमाला आपल्या इकडे नाग वगैरे झाडावर फिरतात. तो म्हणजे तो आपला जो झाड आहे हा जो तुम्ही पाहताय हा का. आता नागपंचमी उद्या येतेच आणि महाशिवरात्री येईलच, तर आपल्या नागाचं दर्शन होते इथे. घेतात ना, पण त्याला तत्व आहे तो, त्याला तो मागतो वरती फिरता. अच्छा, ज्याचं मनापासून सर्वांना दिसत नाही, ज्याची मनापासून खरंच श्रद्धा असेल तरच तो दिसणार, तरच तो दिसणार. ओके चालेल. अजून विशेष म्हणजे आता आपण बघत आता कोकणामध्ये खूप गाजलेलं आपलं मंदिर आहे. दापोली असेल, खेड असेल किंवा रत्नागिरी असेल किंवा अख्ख्या कोकणामध्ये खूप पंचक्रोशीमध्ये बोलता येईल की आपला खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तर आज श्रावणी सोमवार आहे, तर श्रावणी सोमवार आहे आज. तर आज काय कार्यक्रम वगैरे आहे आपल्या मंदिरात? भजन वगैरे आहे असं. म्हणजे आपलं डेली आपला जो महिनाभर श्रावणी सोमवार येईल म्हणजे पहिला सोमवार येईल तेव्हा काही ना काही कार्यक्रम प्रत्येक सोमवारी आपल्या मंदिरात भजन असणार आहे. आणि आमचा पहिला सोमवार असतो ना, दर महिना पहिला सोमवार असतो, त्याचा तो पण भजनच असतो. संपूर्ण वाडीची मंडळी महिन्यात बरोबर पहिला सोमवार म्हणून पाळतात. तेव्हा पण भजन असतो. आणि आता हे श्रावणाचे 4 सोमवार तो पण भजन. म्हणजे महिन्याचे 4 सोमवार आपल्या इकडे कार्यक्रम वगैरे असतं. कार्यक्रम बरोबर आहे. खूप असं सुंदर असं मंदिर आहे आपला पुरुष गावात.
तर प्रत्येकाने या, आणि जर तुम्हाला काही थोडीफार माहिती पाहिजे असेल मंदिराबद्दल तर आमचे बाबा तिथे पुजारी आहेत. तुमचं बाबा नाव कसं? पाटील. पाटील, बरोबर. तर यांची तुम्ही भेट घेऊ शकता आणि पूर्ण तुम्ही आता पाहू शकता इकडे म्हणजे भजनाची सुरुवात करण्यासाठी जे काही मंडळी आले आहेत, बरोबर ना? आता येईल ती मंडळी आले. हा, आस्ते आस्ते येत जाईल. आता ग्रामस्थ आपली जी गावची मंडळी आहेत, सर्व गावची मंडळी बारशी पण येते, भारशी वगैरे येतात आणि कार्यक्रम असा उत्साह जल्लोषामध्ये साजरा होतो आपला, बरोबर आहे. तर अजून काय काय थोडीफार अजून काय माहिती अजून एवढंच ना? आता ही स्वयंभू बोलतात शंकराची, ती कुठे कसे काय भेटली काय? ते पहिला हा जंगल होता, हा पूर्ण जंगल होता, जंगल पुरा जंगल होता. थांबा, हा जो पाहताय हा पूर्ण परिसर आहे ना, जंगल पूर्ण हा जंगल पट्टा होता, बरोबर. नंतर पुढे तो मिरलेकर म्हणून खेडचे होते, हा, त्यांच्या स्वप्नात गेला हा, जो हा, स्वयंभू. आणि ते खेडवरून यायच्या इथं पूजा करायची. हा, पूजा करता करता नंतर ते तेल अगरबत्तीचे तिकडूनच आणायचे. हा, ते जीवन होतं तोपर्यंत ते पूजा करायचे. नंतर मग आमच्या वाडीतले आमचे दूरचे काय दुसरे असे झाले. आता नंतर मग त्याची स्थापना ही पहिली पत्री टाकली होती. ओके. पत्री टाकल्याच्या नंतर वरती कौलं टाकलेली. कौलं टाकल्याच्या नंतर जवान काय सांगितलं, निगडीचं सामान एके रात्री मध्ये पाहिजे मला. अच्छा, असं कोणी सांगितलं? जवान देवाने सांगितलं. ओके. पण ते एके रात्रीमध्ये निगडीचं सामान कुठं भेटतो? नाही भेटू शकत ना, बरोबर. नंतर मग आम्ही ते लाकडाचा वाळकऱ्याने बांधले, ती कौलं टाकली. कौलं टाकल्याच्या नंतर काही थोडं वर्ष गेली, नंतर आपल्या गीते साहेबांच्या फंडातून पैसा आला तेव्हा मग हे संपूर्ण बांधकाम पूर्ण झालं मंदिराचं. तर तुम्ही पाहू शकता जी मंदिराची माहिती भेटलेली आहे बाबांकडून. जसं त्यांनी सांगितलं की सुरुवातीला पूर्ण जंगल पट्टा होता, त्यानंतर हळूहळू जे काय म्हणजे आपल्या मंदिराच्या कामाला सुरुवात केली आणि आता जे तुम्ही पाहताय ते मंदिर. आणि महाशिवरात्रीला पण खूप असा मोठा कार्यक्रम होतो आपल्या मंदिरामध्ये. 2-2.5 माणूस असतो. 2-2.5 वरती माणूस असतो. 3 दिवस उत्सव असतो. 3 दिवस उत्सव मोठ्या प्रमाणात असतो, बरोबर. संपूर्ण मंडप असतो. हा, बरोबर. मग भोजनाची सोय पासून असेल, कीर्तन असेल, बरेच काय असेल आपल्या गावकऱ्यांकडून कार्यक्रम योजलेले असतात, भजन वगैरे असतात, बरोबर आहे. तर धन्यवाद तुम्ही मला माहिती दिल्याबद्दल. तर प्रत्येकाने या मंदिरात या. तुम्ही काय 2 शब्द सांगाल जे माझे युट्यूब चॅनल वगैरे बघतात त्यांना बोला की या मंदिरात या, तुम्ही दर्शन घ्या. तर तुमच्या काय मनाच्या इच्छा असतील वगैरे ते नक्की तुमच्या पूर्ण होतील. करणार इच्छा त्याच्यावर श्रद्धा ठेवली तर पूर्ण करणार. बरोबर. हा, श्रद्धा जर ठेवलात तुम्ही तर नक्कीच इच्छा पूर्ण होणार, बरोबर आहे. तर चला मग, धन्यवाद. चला तुमचे फोटो काढतो मस्त की असं. ओके. तर आता आपण जरा ह्या साईडला जाऊया. तर आपण मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघतोय. खूप असं मस्त असा निसर्गरम्य वातावरण आणि पाऊसही थोडा थांबला असल्यामुळे मस्त असं वातावरण वाटतंय. पाऊस असेल तर अजून खूप अशी मजा येईल. आणि तुम्ही हे जे बघताय ना, हा मंदिर बरोबर मध्यभागी आहे. खूप असा मस्त असा वारा सुटलेला आहे. आणि हा जो तिकडचा समोरचा पट्टा पाहताय तो आपला खेड साईड येते. आणि मी तुम्हाला इथून माझं घर दाखवलं होतं, म्हणजे मी घरापासून डायरेक्ट शूट केलेलं आपल्या मंदिराचं. तर ते त्याच पट्ट्यात येतो. हे जेवढे गाव वसलेले आहेत ना मस्त निसर्गामध्ये, तर मला तर एवढं सुंदर असं वातावरण वाटतंय ना बघायला. नक्की तुम्ही इथे या. मस्त असं शांत असं वातावरण आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये कुठं शांतता भेटत असेल तर तुम्ही या मंदिरात या. मस्त असं वातावरण, खास करून पावसाच्या टायमाला, अशा टायमाला ते यालच तुम्ही. पण पावसाच्या टायमाला अजून असं सुंदर असं वातावरण भेटतो बघायला, निसर्गरम्य. त्या साईडलाही जाऊ. तर इथे दादा बसले, त्यांच्याशी आपण बोलणं करूया.
हा नमस्कार. तर मंदिराला तुम्ही म्हणजे किती वर्षे म्हणजे लगातार येत राहता का आपलं आज खास श्रावणी सोमवार आहे म्हणून आला? नाही, लगातार प्रत्येक सोमवारी आम्ही पाल्या सोमवारी महिन्यातला जो येतो ना हा त्या पाल्या सोमवारी हजेर व्हावा लागतो इथे. इथे हा. मग मंदिराचं काय विशिष्ट वगैरे काय? त्याचं मंदिराचं म्हणजे पुराण जर कालाचं मंदिर आहे हा. हा म्हणजे आजोबा पंजोबापासून आहे. मग तिथे कसे सर्व भाविक बाहेरची सुद्धा लोक येतात दर्शनाला. आपल्या दर्शनाला येतात. हा आणि सर्व म्हणजे काय इकडे आनंद म्हणजे कसं लोक येणार दर्शन घेणार असं चाललंय. आणि इकडे असं जल्लोषात असा कार्यक्रम वगैरे असतो आपल्या हा, ते मंदिरामध्ये. महाशिवरात्री असेल किंवा आता आपण श्रावणी सोमवार आहे आज खिचडीचा बेत केलेला आहे, तसंच संध्याकाळी असा कार्यक्रम वगैरे ठेवलेला आहेत का? ना कार्यक्रम नसतो संध्याकाळचा. भजन वगैरे? भजन आता होतो. भजन वगैरे आहे आता असं? आहे. ओके. हा प्रत्येक जो महिन्याचे 4 सोमवार असतात त्या टायमाला कार्यक्रम काय ना काय असतं म्हणजे हा कार्यक्रम भजनाचा होतो आणि भजनाचा. असं हे प्रसादी होते. प्रसादी वगैरे होतात इकडे. हा. ओके. आणि महाशिवरात्रीला असं समजलं इकडे नाग वगैरे येतो? महाशिवरात्री नाग असा मध्ये येतो. हा म्हणजे काय लोकांना दिसतो काय लोकांना नाही. ज्याची श्रद्धा असेल मनापासून तर त्याला दिसेल असे माझे पुजारी बोललेत बाबा. बरोबर आहे. तर तुम्ही प्रत्येक सोमवारी इकडे येता? सोमवारी. बरोबर. मग तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन वगैरे? आनंद कसं वाटतो. एकदम वातावरण एकदम मस्त शांत एकदम. आणि एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये हा ज्यात शहराच्या ठिकाणी गेलात खेड असेल बघायला गेलात किंवा दापोली बघण्यासारखं आहे इकडे. इकडे असं शांत असं वातावरण आहे आपल्याकडे. आणि ह्या पावसाच्या वातावरणात अजून असं खूप मस्त असं निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे. बरोबर. तर दादा तुझी झाली का खिचडी? तयारी चालू आहे आता. अजून तयारी चालू आहे? आता बटाटे वगैरे सोलून झालेले आहे. हा. खिचडी शेंगदाणा. अच्छा. मी आपले पूर्ण गावकऱ्यांसाठी किंवा इतर बाहेरचे मंडळी त्यांच्यासाठी पण आहे प्रसादीसाठी? लोक येणार तेवढे सर्वांसाठी. सर्वांसाठी पूर्ण जे कोणी येतील आपले हा. मंदिराच्या दर्शनासाठी त्यांच्यासाठी पूर्ण अशी सर्व येणाऱ्या प्रसाद केली. लोकांसाठी आहे. हा बरोबर आहे. चालेल. आता पूर्ण मंदिराचा आजूबाजूचा परिसर घेतो मी. तर आपला राजेश शेलगावकर युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर जा. पूर्ण आपला फुरुज गावाबद्दल पूर्ण माहिती असते आपल्या. खास करून मी आपला जो फुरुज गाव आहे त्याबद्दल मी पूर्ण माहिती देतो. ओळखतोस ना? हा बघतोस चॅनल ना? हा तूही दिसशील यामध्ये. दादा तू कुठून आलायस? इकडे इकडे कितवीलास तू? ये इकडे इकडे. कितवीलास तू? मग तुला कसं वाटतंय मंदिरात येऊन? आता डोक्यावरून. मग तुला मंदिरात येऊन कसं वाटतंय? आवडलं मंदिर? मस्त असं वातावरण आहे ना? तुझ्या मित्रांना वगैरे ना सांग या आपल्या फुलेश्वर मंदिर आहे तिकडे या देवाच्या दर्शनाला वगैरे. हा तर मस्त असं पावसाचं वातावरण आहे. चल मग आता मस्त वातावरण फोटोशूट करून घेतो. बघतोस ना? तर तुम्ही पाहता इकडे स्वयंभू मंदिर आपलं फुलेश्वरचं. आणि इकडे असं मस्त असा निसर्गरम्य. आणि आता थोड्या टायमाने असं पाऊस वगैरे येणार आहे. तर बघूया. ते दादा बसलाय. दादा अजून काय विशिष्ट आहे काय इकडे आहे? विशिष्ट कोर म्हणजे खाली चंद्राची कोर आहे. चंद्राची कोर आहे इथे. तर आपल्याला पाहायला भेटेल का? ते पाहायला. तर दादा तू दाखवशील? हा चल मग ये इकडे. आपण कुठून जाऊया? पाठीमागून इथून जाऊया? चालेल चल. तर आपण चंद्राची कोर बघायला जातोय. हा इथून इकडून इकडून ये. इथून इथून ही साईड. तर आम्ही जातोय आता चंद्राची कोर बघायला. ही साईड नाही इकडे. हे बघ माहिती ना तुला? चल चल इकडून. तर आपण इथे होतो. इथून असं शॉर्टकट मारला. इथूनही येऊ शकता. तुम्हाला जर यायचं असेल तर ह्या रस्त्याने या. असं शॉर्टकट मारलाय. काय तुझं दादा नाव काय? काय बोलास? खामकर नाव काय बोलास? काय? सहिल. हा ओके. तर आपला दादा आपल्या मल्हारला ओळखतोस तू? मल्हार? मल्हार ना? त्याचा काका मी लागतो. व्हिडिओ बघतोस तू? हा बघतोस ना?
चल मग आपण आज चंद्राची कोर बघायला जाणार आहोत. आपण असं हा रोड आहे इथून, आपण तिथून पाहिला सर आपण शॉर्टकट मारला होता. शक्यतो तुम्ही शॉर्टकट मारू नका, पाय घसरण्याचा सिच्युएशन डायरेक्ट तुम्ही इकडे जाऊ शकता खाली. तर तुम्ही सरळ मार्गाने या आणि आपल्याला इथून जे पाहताय तुम्ही ते पाहू शकता. अजून ग्रामस्थ चालू झालेले आहेत यायला इकडे. आपण जातो चंद्राची कोर पाहायला. दादा तसं म्हटलंय मला की इथून आपले थोडं गवताचं वातावरण आहे, थोडं सावकाशच जायला लागेल किंवा पाय घसरण्याचे चान्सेस आहे. आणि गवतही वाढलेलं आहे, तर पाहूया दिसले तर बरंच होईल. आणि पाहताय तर तुम्ही श्रावणी सोमवार जो वार आहे या दिवशी खूप अशी प्रचंड गर्दी असते आपल्या मंदिरात. तर हळूहळू आपले गावचे जेवढे ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत किंवा बाहेरून जेवढी दापोली खेड जेवढी कोकणातून माणसं येतात आपल्या मंदिरासाठी, खूप असं प्रसिद्ध मंदिर आहे. तर आपल्याला इथूनच आतमध्ये जायला लागेल. चल बघा चला. तसं मस्त असं हिरवगार आहे वातावरण. हे बघ ही वाट आहे वाटतं, हे बघ इकडं वाट आहे, इकडून ये. हे बघा पाहू शकता मस्त असं हिरवगार चादर ना. तर मी दादाकडे मोबाईल देतो आणि मीच जातो. तर मला समजले कुठे नेमकी. तर जर हिरवगार आहे तर आपल्याला आहे ना इथून असं खाली जाऊन ती दगड दिसतोय, त्या दगडीची ती चंद्राची कोर आहे. तर आपल्याला थोडं खाली जाऊन यायला लागेल. जरा सावकाश ये तू. हा सावकाश आहे. तर मग आपण पाहूया. जर भुलेश्वर मंदिरात आलात तर चंद्राची कोर ही नक्की पाहायला या तुम्ही. आणि जवळ हे तुम्ही जे पाहताय ना याला चंद्राची कोर बोलतात. ही जी प्रतिमा अशी गेलेली आहे ही चंद्रासारखी आहे, म्हणून हा जर नाव चंद्राची कोर अशी पडलेलं आहे. तर आता पाहताय तुम्ही आम्ही मंदिरात आलोय आणि मंदिरात आल्यानंतर आपल्या भावाने आपला जो दादानी आपल्याला चंद्राची कोर दाखवलेली आहे. तर मंदिरात आता वाटतं एक भजनाचा कार्यक्रम आहे, तो मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला आणि आपण पुढे जाऊ मग घरी. तो जाऊया. तर आपण आलोय तिथे मंदिरात आणि भजनाचा काय कार्यक्रम चालू झालेला आहे.
तर आता मी ब्लॉगला एंड करतोय. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि बघा पूर्ण अशी चिल्लर पार्टी जमा झालेली आहेत. तर सर्वांनी नावं सांगा एक एक. हा तुझं. हा तुझं. तू सांग. हा तुझे सांग पुन्हा. तू तू. हा तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मल्हार तुझे मित्र आहेत तुम्ही ओळखतोस काय. मलाला हाय करून द्यावं इथं. मलाला कोण कोण ओळखतो. हा हे जेवढी मंडळी आहे ते पुरं मलाला ओळखतात. तर माझ्यासोबत असतो व्हिडिओ करत. तर असे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर असे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू. तर भेटूया असा नवीन ब्लॉग मध्ये. चला बाय बाय करा बाय करा.